नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, राज्यामध्ये अतिवृष्टी असेल किंवा महापूर असेल, दुष्काळ असेल, नैसर्गिक आपत्ती असेल किंवा जर संकट शेतकऱ्यावर चालूच असतात। तर आता या संकटामुळेच आता शेतकरी हा घाईत गेलेला आहे आणि अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी ही देण्याचं जे शासनाचं जे आवाहन आहे ते आता ठरवलेलं आहे। तर बघा, आणि त्याबद्दलच शेतकऱ्यांची जी काही माहिती आहे की किती थकबाकीदार शेतकरी आहेत किंवा किती चालू शेतकरी आहेत, म्हणजे जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत, अशी आता बँकांकडून जी माहिती आहे ती सरकारने मागवलेली आहे। तर आता यामुळेच आता जो काही कर्जमाफी मिळण्याचा जो काही मार्ग आहे तो आता जवळपास मोकळा झालेला आहे। तर आता पण आता जो प्रश्न आहे तो असा आहे की यामध्ये नेमकी कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर बघा, आता आपल्याला माहीतच आहे आतापर्यंत की जे थकबाकीदार आहेत ते शेतकरी असतात आणि या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळते। तर मग आता नियमित कर्जदारांना मिळणार का नाही, आणि नेमकी कोणत्या बँकांची ही कर्जमाफी मिळणार आहे हे सुद्धा यामध्ये आपण बघणार आहोत। तर त्याबद्दलचीच आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्की बघणार आहोत। तर आता चॅनलवरती तुम्ही आपल्या पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात आणि शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। तर बघा शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जवळपास 25 लाख शेतकरी आहेत आणि 35,000 पेक्षा जास्त कोटीची जी थकबाकी आहे, या पिकाची जी कर्जाची जी थकबाकी आहे ती शेतकऱ्याकडे आहे। तर आता याबद्दलची जी राष्ट्रीयकृत बँक असेल किंवा सहकारी बँक असेल, खाजगी बँक असतील किंवा जर इतर काही फायनान्स असतील, याच्याकडेही शेतकऱ्यांकडे असलेले जे काही कर्ज आहे ते आता यामध्ये आत्तापर्यंत झालेलं जे काय आहे ते थकबाकीदार शेतकरी असतात अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते। मात्र बरेचसे जे शेतकरी आहेत हे नियमित कर्ज भरत असतात। मग आता अशा शेतकऱ्यांना काय भेटतंय, तर आतापर्यंत या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 25,000 कोणत्याच कर्जमाफीत 50,000 रुपये असे मिळालेले आहेत। तर आता तसं पाहिलं तर बघा, 2017 आणि 2019ला या कर्जमाफी दिलेल्या होत्या। आता यामध्ये कर्जदारही बरेचसे शेतकरी वंचित राहिले आणि ज्यांना प्रोत्साहनपर जे 25,000 रुपये दिले ते सुद्धा राहिले होते। आता मात्र आता यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता असा विचार केलेला आहे की हमखास जे शेतकरी आहेत ते कर्जबाजारी का होतो, हा कर्जबाजारीच व्हायला नको, म्हणून ही जी समिती आहे ती काम करत आहे की शेतकऱ्याला या कर्जमाफीच्या चक्रातून बाहेर काढायचं आहे। तर आता या कर्जाच्या चक्रातून बाहेर काढायचं म्हणजेच शेतकरी जो आहे तोच कर्जदार राहिलाच नाही पाहिजे, यासाठी ही समिती काम करत आहे। आणि यामुळेच ज्या काही राष्ट्रीयकृत बँक असतील, सरकारी बँक असतील किंवा जर इतर जे काही प्रायव्हेट फायनान्स बँक असतील, त्यांच्याकडून जे काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्याबद्दलचीच माहिती मागवणं सुद्धा चालू केलेलं आहे। आणि यासाठीच आता सरकारने एक पोर्टलसुद्धा विकसित करण्याचं ठरवलेलं आहे। आणि मग या बँकांनी ही माहिती या पोर्टलवर अपलोड करायची की कोणत्या बँकेने किती कर्ज घेतलेलं आहे, कधीपासून घेतलेलं आहे, आणि जे थकबाकीदार आहेत ते शेतकरी आहेत, त्यानंतर नियमित कर्जदार किती आहेत। नुसत्या कर्जदार थकबाकीदार शेतकऱ्यांनाच नाही, तर जे नियमित कर्जदार आहेत आणि त्यांनासुद्धा या कर्जमाफीमधून जे काही लाभ मिळणार आहेत, त्यामुळे जे शेतकरी कर्जदार असतील, जे थकबाकीदार असतील आणि जे नियमित कर्ज भरणारे असतील, यांनासुद्धा आता कर्जमाफीमधून दिलासा हा मिळणार आहे। आणि हा अहवाल सरकारकडे सादर होणार आहे आणि त्यानंतरच जे सरकार आहे ते या कर्जमाफीवरती नेमकी किती कर्जमाफी द्यायची आहे याबद्दलची जी घोषणा आहे ती करणार आहेत। त्यामुळे हा शेतकऱ्यांना जे थकबाकीदार असतील, जे कर्जदार असतील किंवा जे नियमित कर्ज भरणारे असतील, यासाठी खूप मोठा असा दिलासा आहे। तर आता याबद्दलच तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।